नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर येथे पाहू शकता, सरकारी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट. 8वा वेतन आयोग लागू झाला, पगारात तब्बल इतकी वाढ. तर आता सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. तर पाहूयात संपूर्ण माहिती काय आहे. तर येथे पाहू शकता, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी नवीन वर्षात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या म्हणजे 8 पे कमिशन स्थापनेला आणि अध्यक्ष निवडीला अधिकृत मंजुरी दिली आहे. यामुळे 50 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आता पहा अंमलबजावणी आणि थकबाकी. 8व्या वेतन आयोगाची शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीला काही महिन्यांचा उशीर झाला तरी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची सर्व थकबाकी म्हणजे एरियस दिला जाईल. पुढे पहा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारा परिणाम. केंद्राचा हा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राज्याची प्रक्रिया पहा. केंद्राचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार स्वतःची एक समिती नेमेल. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार वेतनवाढ लागू केली जाईल. महाराष्ट्र अपडेट. राज्याच्या कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणेच 1 जानेवारी 2026 पासून वेतन श्रेणी लागू होईल. प्रत्यक्ष पगारवाढ 2027च्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता असली तरी आधीच्या महिन्याची थकबाकी निश्चित मिळेल. आता तुमच्या पगारामध्ये जी वाढ होणार आहे ती 2027 पासून, परंतु 2026 जानेवारीपासूनचा पगार तुम्हाला दिला जाईल. वाढीव पगार जो असेल तो. आता पहा आयोगाच्या शिफारशी आणि त्याची व्याप्ती. आयोग केवळ पगारावर लक्ष केंद्रित करणार नाही तर खालील मुद्द्यावरही शिफारशी करेल. 1. वेतन आणि भत्ते. महागाई आणि आर्थिक स्थितीनुसार नवीन वेतन स्तर निश्चित करणे. 2. पेन्शन. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा सुचविणे. 3. संरक्षण सेवा. लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा अटींचा आढावा घेणे. तर आता तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्याकरिता मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र याची अंमलबजावणी 2027 पासून होईल, परंतु 2026 जानेवारी पासूनचा एरियस तुम्हाला दिला जाईल. व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.